नमस्कार. आज वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये महासभा झालेली आहे आणि ह्या सभेमध्ये जे काही विषय घेतलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पाण्याचा विषय आणि इतर दुसरे देखील विषय घेण्यात आले आणि या विषयावरती महापौरांनी काय सांगितलेलं आहे ते आता आपण ऐकूया. सर, आजच्या मीटिंग बद्दल तुम्ही काय सांगा? आजची मीटिंग चांगली झाली, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली, सगळ्या विषयावर सांगोपांग चर्चा झाली, सगळ्यांना मनसोक्त त्यांचं समाधान होईल इथपर्यंत आम्ही चर्चा घडवून आणलेली आहे आणि अशीच चर्चा कायम राहील. कारण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि एकमेकाला गावाच्या दृष्टीने काय योग्य आहे हे सगळे मिळून एकत्र ठरवतात. हा याच्यामध्ये का कुठेतरी सत्ताधारी पक्ष आपलाच विषय रेटून घेतो, पण आम्ही इकडे तसं काहीही करत नाही. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करतो. हे आजच्या घटनेवरनं तुम्हाला दिसलं असेल. एकूण किती विषय होते आणि सर्व विषय पास झाले की काय? बघा, 16 विषय होते, पण काही विषय असतात ते प्रश्नोत्तराचे असतात किंवा शोक संदेश असतात, आभार असतात. त्याच्यामध्ये काही विषय आम्ही पेंडिंग ठेवलेले आहेत, त्याच्यावर चर्चा घडून येईल. काही विषय आहेत का त्याच्यामध्ये आम्हाला डिटेल माहिती पाहिजे होती, ती आम्ही घेऊ. आम्ही मिटिंगच्या आधी किंवा अन्य वेळी देखील सर्वच विरोधी असतील किंवा काही असतील अन्य पक्षाचे लोक आम्ही सलाह मसलत करत असतो आणि त्याच्यातनं आम्ही काही ठरवत असतो. प्रशासनाकडनं काही चुकीचा एखादा प्रश्न आला किंवा माहिती चुकीची आली तर आम्ही त्याच्यामध्ये निश्चित बळजबरीने विषय मंजूर करत नाही, तर आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करून त्याच्यात आम्हाला जर चुकीचं वाटत असेल, अयोग्य वाटत असेल तर प्रशासनाकडनं खुलासा घेतो आणि मगच करतो. वॉटर डिपार्टमेंट विषयी जो मीटिंग विषय आलेला त्यावेळेला थोडी चर्चा वेगळ्या पद्धतीने जात होती असं वाटत होतं. असं काही नाही, त्याच्या अशा चर्चा झाल्याच पाहिजेत ना. शेवटी चर्चा झाल्याशिवाय का त्याच्यामध्ये कळणार नाही कुठच्या गोष्टी. त्यामुळे चर्चा या झाल्याच पाहिजेत. नुसतं मंजूर करून चालणार आहे का? तर नाही. आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा झाली पाहिजे. आपण खुलासे घेतो की बाबा प्रशासन योग्य आहे का अयोग्य आहे, ह्या गोष्टी आपण तपासून बघतो आणि ते तेवढी फ्रीडम आम्ही सर्वच आमच्या सदस्यांना बोलण्याचं देतो. पाण्याचा संबंध सुप्रीम कोर्टाचे आदेश म्हणून किंवा सुप्रीम कोर्टात डायरेक्शन असतानाही महापालिकाने आज अनधिकृतला पाणी द्यायचं हे मुद्दा. अनधिकृतला पाणी द्यायचं असं नाही. आम्ही त्यांना दिलं, गरजवंताला पाणी दिलं पाहिजे का. एका ठिकाणी एक विभाग आहे का तो पाणी देतो आणि एक विभाग पाणी द्यायचा नाही, हे अयोग्य आहे. शेवटी तुम्हाला घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, त्या घटनेचं पालन देखील करायला पाहिजे. 74वी घटना दुरुस्ती झालेली आहे, त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता आमच्या इकडे काही घरं आहेत 150 वर्ष 200 वर्ष जुनी आहेत, आदिवासी आहेत, ते वर्षानुवर्ष तिकडे राहतात. त्यांनी कुठे परमिशन घेतलंय, काय घेतलंय, तर त्यांच्याकडनं आम्ही OCCC कशी काय मागणार? मग त्यांना काय आम्ही पाणी द्यायचं नाही का? त्यामुळे आम्हाला शेवटी बघा, हा खर्च केलेला आहे, हे पाण्यासाठी खर्च केलेला आहे. हे पाणी जर आम्ही दिलं नाही, लोकांपर्यंत पोहोचवलं नाही आणि पैसे आलेच नाही तर खर्च कसा भागणार? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि पाणी देणं गरजेचं आहे लोकांना. काही विषयामध्ये अकाउंटमध्ये काही तफावत आलेली आहे. अकाउंटमध्ये तफावत जी आली आहे त्याच्यावरच चर्चा झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही खुलासा मागितलेला आहे प्रशासनाकडे का नक्की काय आहे, द्यावे लागतात का घ्यावे लागतात. शेवटी विषय मंजूर झाला तरी अकाउंट सेक्शन आमचं जे आहे हे तपासूनच देत असतं. म्हणजे एखादा विषय मंजूर झाला तरी जे काय देणं घेणं आहे ते तपासूनच केलं जातं का बाबा GST द्यायची आहे का GST नाही द्यायची आहे, सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, सगळे टॅक्सचे जे विषय आहेत ते कमी जास्त करून ते तपासूनच दिले जातात. त्यामुळे निश्चित आम्ही आमचं जे काही अकाउंटचे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे का कुठच्याही विभागाचं कुठचंही बिल आलं तर पहिला त्याची खातरजमा केली पाहिजे, टॅक्स बाबत खातरजमा केली पाहिजे, GST बद्दल खातरजमा केली पाहिजे आणि मगच दिली पाहिजे. शेवटच्या विषय जनगणनाचा होता. जनगणनाच्या बाबतीत माहिती दिलेली, माहिती आधी दिलेली. त्याच्या आधी देखील कलेक्टर साहेबांचे अधिकारी आलेले, प्रांत साहेब आलेले आणि त्यांनी देखील माहिती दिलेली आहे. कारण शेवटी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, त्यामुळे प्रत्येक सदस्यांना दिलेली आहे. आता जनतेपर्यंत देखील आम्ही ही माहिती पोहोचवणार आहोत. आणि जनगणनाच्या व्यतिरिक्त सध्या सुरू असलेल्या SIR त्याच्याबद्दल आपण SIR स्लो नाही. पहिला सुरुवात होती, आता सर्वांनी कामाला सुरुवात केलेली आहे. चांगल्या प्रकारे लोक काम करायला लागलेले आहेत आणि निश्चित उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण पार पडेल असं मला अपेक्षा आहे. प्रशासकीय कामाबद्दल जे टायमामध्ये जे काही काम झालेले आहेत त्याबद्दल आज तुम्ही एक मुद्दा मांडलेला आणि तो देखील पास केलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा,
बऱ्याच सगळ्याच सदस्यांची अशी माहिती होती का प्रशासकीय राजवटीमध्ये जे झालंय त्याची चौकशी झाली पाहिजे. सगळ्याच सदस्यांची होती. आणि त्याच्यामध्ये आम्ही अन्य पक्षाचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याशी देखील चर्चा झालेली आहेत आणि एकत्र बसून आम्ही ठरवलेलं आहे की बाबा ठीक आहे, असं जर चुकीचं वाटत असेल, लोकांपर्यंत चुकीचं जात असेल तर त्याची खातरजमा करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही ती चौकशी करायला सांगितलेलं आहे. पावसाची काय तयारी कशी आहे? पावसाची तयारी म्हणजे आम्ही त्याच्यात आढावा बैठक घेतलेली, आपत्कालीन परिस्थिती झाली, काय झालं, पावसाळ्यामध्ये काय काय समस्या येतात, अडीअडचणी येतात, त्याला कसं तोंड द्यायचं, त्यासाठी सर्वच विभागाचे म्हणजे रेव्हेन्यू असतील, फॉरेस्ट असतील, रेल्वे असतील, मुंबई महानगरपालिकेचे असतील, खारल्यांचे असतील, बंदर विभागाचे असतील, अशा महसूल विभागाच्या अशा सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन बैठक घेतलेली आणि त्याच्यातनं आपत्कालीन परिस्थिती झाली. NDRFची टीम होती. आता असं काही अडचण झालं, पोलिसांपासून सर्व होते, काही झालं तर काय काय त्याच्यावर उपाययोजना करायच्या पावसाळ्यामध्ये हे ठरवलेलं आहे. आणि याही पुढे आमचे आयुक्त साहेब, सन्माननीय कलेक्टर साहेब आणि अन्य विभागाशी देखील संपर्कात आहेत आणि बैठकी चालू आहेत. धन्यवाद.